हिमालय हे सुखाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. अतिप्राचीन काळापासून भारतीय तसे मानत आले आहेत. प्राचीन काळातील ऋषीमुनी, भारतातील देवदेवताही या नगाधिराजाच्या प्रेमात पडलेल्या होत्या. साधुसंत, तपस्वी, संन्यासी, श्रद्धाळू, भाविक हे सारे हिमालयाकडे देवदेवतांचे निवासस्थान म्हणून पाहत आले आहेत. भगवान शंकराचे नाते हिमालयाशी जोडले गेलेले आहे. वेदपुराणात हिमालयाचे उल्लेख अनेक ठिकाणी करण्यात आले आहेत. सूर्य उगवल्यानंतर पानांवरील दवबिंदू नाहीसे होतात, त्याप्रमाणे हिमालयातील तीर्थांच्या दर्शनाने व्यक्तीची सारी पापे नाहीशी होतात. या यात्रेने जन्ममृत्यूच्या चक्रातून जीव मुक्त होतो असे वर्णन स्कंद पुराणात करण्यात आले आहे. संसाररूपी वास्तवातून मुक्ती मिळवून स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी येथील देवालये पाहायला हवीत. या जागी उगम पावणाऱ्या नद्यांच्या थंडगार पाण्यातून स्नान करायला हवे. येथील देवदेवतांच्या दर्शनानेच परमेश्वराची कृपा, आशीर्वाद मिळत असतो. भारतीयांच्या मनावर हा संस्कार फार पूर्वीपासून करण्यात आला आहे. महाभारतातील वनपर्वाला हिमालयाची पार्श्वभूमी आहे. पांडवांनीही स्वर्गात पोचण्यासाठी हिमालयातील मार्ग पकडला. माना येथील सरस्वती ज्या ठिकाणी उगम पावते तेथे पांडवांचे पुतळेही उभारण्यात आले आहेत. कालिदास हिमालयाच्या प्रेमात पडलेला होता. कुमार संभवामध्ये या हिमपर्वताला त्यांनी देवतात्मा असे संबोधले आहे. कल्हाणाने राजतरंगिणी या त्याच्या ग्रंथात अमरनाथचा उल्लेख अमरेश्वर असा केला आहे. आकाशाला भिडू पाहणारी हिमाच्छादित पर्वत शिखरे, हिरवाईने नटलेले डोंगर उतार, विशिष्ट उंची गाठल्यानंतर गवतानी झाकलेले डोंगर, पाताळाचा वेध घेऊ पाहणाऱ्या नद्या, लक्ष वेधून घेणारी रानफुले, हा सारा नजारा मनाला सुखावीत असतो. म्हणूनच बहुधा भारतीयांच्या देवदेवता हिमालयात वास्तव्याला गेल्या असाव्यात. भारतीयांचे देव या परिसरात सूक्ष्मदेहाने वावरत असतात का? कदाचित त्यांच्यामुळे हा सारा परिसर भारला गेल्यासारखा वाटत राहतो. गेली हजारो वर्षे भाविक या परिसरातील मंदिरांना भेट देत आले आहेत. त्या काळात खुष्कीचे रस्ते नव्हते. वाटेत कुठे अन्न मिळेल याची शाश्वती नव्हती. कल्पनाही करता येणार नाही तशा आपत्तींचा सामना त्या काळात करावा लागत होता. पण तरीही श्रद्धेच्या बळावर माणसे तेथे पोचत होती. या प्रवासात मृत्यू येण्याची शक्यता गृहीत धरूनच माणसे तेथे जात असत. किंबहुना या यात्रेत मृत्यू आल्याने मुक्ती मिळेल असेच यात्रेकरू मानित असत. विधात्याने हिमालयाला स्वर्गीय अशा निसर्ग सौंदर्याचे वरदान दिले आहे. तेथील परिसरात भटकंती करताना निसर्गाची भारावून टाकणारी मोहक रूपे दिसत राहतात. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या प्रहरी हिमालयाचे विलोभनीय रूप पाहता येते. या दर्शनामधून मन नकळत आसक्तीकडून विरक्तीकडे जात असावे. म्हणूनच माणसे या नगाधिराजाच्या प्रेमात पडत असावीत. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात निदान एकदा तरी या हिमपर्वताचे दर्शन घ्यायला हवे. धन्यवाद.